बऱ्याचशा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळणारी मिक्स व्हेज रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज रेसिपी. बनवायलाही अगदी सोपी आहे, टेस्टी आहे आणि एकदा बनवली तर तुम्ही पुन्हा बनवाल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये 1 पळी तेल घातली, 2 हिरव्या विलायच्या, 1 मसाला विलायची, अर्धा चमचा जिरं, 2 लवंगा आणि 4 मिऱ्या घातलेत, 3 कांदे उभे चिरून घातलेत. तर खडे मसाले घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे सुरुवातीलाच. तर इथं बघा 2 ते 3 तमालपत्र घातलेत. आता कांद्याचा चांगला रंग बदलेस्तोवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर फुल फ्लेमवर मी हे परतून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता कांदा आपला थोडासा गुलाबी झाला आहे. हे व्यवस्थित परतलं की यात घालते मी 10 ते 12 काजू, 2 मोठे चमचे मगजबी घातले. मगजबी ऑप्शनल आहे, ते नसेल तर तुम्ही काजू थोडे वाढवू शकता. इथं घातले आहे मी कोथिंबीरीच्या काड्या. तर ह्याने कलरही बदलत नाही आणि टेस्टही छान लागते भाजीची. तर अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे एकसारखा परतत. थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. तर इथं छान कांदा भाजून झाला आहे. आता हात थंड करून वाटून घेते. तर पाणी घालून हे छान पेस्ट करून घेतली आहे. आता पॅनमध्ये 4 पळ्या तेल घातलं आहे, 1 कांदा बारीक चिरून घातला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर मी इथं 3 चमचे दही घेते आहे. दही नॉर्मल आंबट आहे थोडं. 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1.5 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे, पाव चमचा हळद. आता हे सगळं आपण दह्यात मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. दही नॉर्मल आंबट आहे. हे जर अगदी फ्रेश असेल तर तुम्ही प्रमाण दह्याचं जास्त घेऊ शकता. तर कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथं घातली मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट. व्यवस्थित परतून घ्यायची ती सुद्धा. आता घालायचे यात मसाले. तर दह्याबरोबर आपण मिक्स केलेले मसाले यात घालूया. पाणी घालून अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली होती. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे. तर छान असं परतून झाल्यावर आता आपल्याला घालायचा आहे यात मसाला. तर फुल फ्लेमवरच मी हे परतून घेतलं आहे. तेल सोडलं आहे मसाल्यांनी. आता यात घातला आहे वाटणाचा मसाला. हा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनटं हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फुल फ्लेमवर. काजूची पेस्ट असल्यामुळे हे खाली पॅनला लागू शकतं. व्यवस्थित कढई किंवा पॅनला हलवत हे परतून घ्यायचे. तर अशा पद्धतीने चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आता आपल्याला यात घालायचे पाणी. तर मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून मी हे हलवून त्यात घालून घेतलं. आता भाज्या बघूयात. थोडासा फ्लॉवर घेतला आहे, 1 गाजर घेतले, बीन्स घेतले, अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे, कांद्याचे असे पॅटल्स करून घेतले अर्ध्या कांद्याचे, 2 शिमला मिरची घेतले आणि 12 ते 15 काजूचे काप करून घेतलेत. आणि ह्यात मी पावशेर पनीर वापरलं आहे. 1 चमचा तूप घातलं आहे, थोडं जिरं घातलं आहे. आता यात आपल्याला गाजर परतून घ्यायचे. आता ते भाजीला फोडणी केली होती ते उकळते तोपर्यंत आपल्याला इथं भाज्या छान टॉस करून घ्यायच्या आहेत. खूप शिजवायच्या नाही. तर 1 मिनिटभर गाजर मी टॉस करून घेतले. इथं वाटाणा आणि फ्लॉवरसुद्धा घातला आहे. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान टॉस करून घ्यायचं आहे. भाज्या खूप शिजवायच्या नाही, या छान ह्याचं क्रंच राहिलं पाहिजे तशा पद्धतीने. आणि हे मी लोखंडी पॅनमध्ये करते आहे. ह्याचा एक वेगळा स्मोक असतो. तर तुम्ही इथं बघू शकता. भाजी तयार होतानाच आपल्याला हॉटेलमधला फ्लेवर जाणवतो. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं
भाज्या टॉस करून घेते मी फुल फ्लेमवरच. तर गाजर, वाटाणा आणि फ्लॉवर हे छान 2 ते 3 मिनटं आपण हे टॉस करून घेतले. तर हे छान परतून घेतल्यानंतर आता हे मी ग्रेव्हीत घातले. ह्याची फ्लेम मी अगदी लो ठेवली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता पॅनमध्ये परत थोडंसं तूप घातले. आता हे कांद्याचे पॅटल्स आणि शिमला मिरची आपल्याला 1 मिनिटभर टॉस करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं छान आपण परतून घेतोय अशा पद्धतीने. छान कांद्याला आणि मिरचीला डाग पडलेत अशा पद्धतीने हे आपल्याला टॉस करून घ्यायचे. तर इथं भाजीला सुद्धा उकळी आली. आता काजूसुद्धा असेच मी परतून घेते अगदी नॉर्मल. इथं बघू शकता परत एकदा थोडं तूप घातले आणि पनीरचे पीसेससुद्धा आपल्याला असेच टॉस करून घ्यायचे. तर तुम्ही तुपाऐवजी बटरही इथं वापरू शकतात. तर मी गावरान तुपाचा वापर केला आहे. ह्याने पण भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चवीला छान लागते. तर ग्रेव्ही छान आपली उकळी आली. ग्रेव्हीला मी झाकण ठेवलं होतं पनीर टॉस होईस्तोवर. तर तुम्ही इथं बघू शकता छान आपल्या भाज्या शिजत आहेत. पनीरसुद्धा छान टॉस झाले आणि ते सुद्धा मी ग्रेव्हीत घातले. आता इथं पाव चमचा मी साखर घालते आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घातली. तर अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल आपली मिक्स व्हेज रेसिपी रेडी आहे. आता हे अगदी 2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर उकळी घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी इथं अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे. तुम्ही घरची साय असेल ती सुद्धा फेटून यात घालू शकता. अगदी रिच फ्लेवर येतो. तर छान अशी आपली मिक्स व्हेज रेसिपी अगदी रेडी आहे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. मिक्स करून घेऊया. अगदी झटपट रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज रेसिपी रेडी आहे. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने घरी छान अशी मिक्स व्हेज रेसिपी बनवू शकता. तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या टाकलेल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.